रोडपाली येथील रहिवासी भागातील मैदानात करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे येथील नागरिक हैराण झाले असून विशेषतः महिला आणि तरुणांना याचा मोठा फटका बसला आहे। या वाहनातील अनेक ड्रायव्हर्स क्लीनर्स अंमली पदार्थ सेवन करत असून ते कुठेही शौचास बसत असतात, त्यामुळे एकट्या महिलेला घराबाहेर पडण्यास असुरक्षित वाटत आहे। शिवाय या मैदानात करण्यात येणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे तरुणांना खेळण्यासाठी जागा मिळत नाही। याबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात असून येथील अनधिकृत पार्किंग न हटविल्यास ग्रामस्थांच्या सहकार्याने जोरदार आंदोलन करण्याचा इशारा रोडपालीमधील तरुणांनी दिला आहे। जे पार्किंग आहे अनधिकृत आहे आणि यामध्ये जे ट्रक्स किंवा जे काही लोडिंग ट्रक या ठिकाणी ठेवले जातात यांचे ड्रायव्हर्स म्हणा किंवा क्लीनर म्हणा हे गांजा म्हणा किंवा अनेक काही अंमली पदार्थ जे आहेत घातक पदार्थ आणि शौचालय देखील समोरासमोर करतात आणि आमच्या महिला वर्ग या ठिकाणी जास्तीत जास्त ये-जा करत असतात, लहान मुलं ये-जा करत असतात, यांना खूप त्रास होतोय। नवीन आलेले आपले आयुक्त सुधाकर शिंदे साहेब यांची जी भूमिका आहे ही दुतपटी आहे, कारण त्यांनी या कळंबोली शहरातील पूर्ण फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ म्हणजे साफ केलेले आहेत, परंतु आज हे जे मैदान आहे ते मैदानाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। इथे कुठेतरी येऊन कुणीतरी पार्किंग बसवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा पूर्ण परिणाम आमच्या या रोडपालीचे ग्रामस्थांना होणार आहे। म्हणून आमची संपूर्ण रोडपाली ग्राम आणि सिडकोनी जर बघितलं तर GR मध्ये असं निघालेलं आहे की प्रत्येक गावाला एक मैदान मिळालंच पाहिजे, असं GR सिडकोच्यात आहे आणि तो GR आमच्याकडे आहे, तो देखील आम्ही सादर करणार आहोत। आपण म्हणता की ही पार्किंग अधिकृत आहे की अनधिकृत आहे? अनधिकृत आहे। आता इथे अधिकृत करण्याचा घाट आहे चालू आहे का? हां, अधिकृत करण्याचा त्यांचा नक्कीच घाट चालू आहे आणि तो घाट आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही। आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण नव तरुण मंडळींचा पूर्ण आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे, ग्रामस्थांचा पाठिंबा आहे। हे पार्किंग आम्ही होऊ देणार नाही, त्याच्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल, उपोषण करावं लागेल, आंदोलन करावे लागतील, त्याच्यासाठी संपूर्ण नवतरुण मंडळी रोडपाली गावातील ग्रामस्थ मंडळी महिला वर्गांना शेवटी आम्ही काय करणार आहोत, रस्त्यावरती उतरण्याचा प्रयत्न करू। हा प्रश्न भरपूर गंभीर आहे। आता येत्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही हा त्रास सोसत आहोत आणि या पुढाऱ्यांकडे आम्ही लेटरबाजीही केलेली आहे। मी स्वतः या बिल्डिंगमध्ये राहत होते, त्यावेळी आम्ही प्रत्येक महिन्यात 2 महिन्यात आम्ही लेटरबाजी करत आलो आहे। त्याचा रिप्लाय काय, तिथले सगळे पोलीस अधिकारी येऊन जात आहेत, आम्ही 2 दिवसांनी करतो, 5 दिवसांनी करतो, आत्ताही येऊन गेले। तर त्यांनी काय सांगितलं, आता पावसाळा जाऊ द्या, पावसाळ्यानंतर करून घेतो म्हणून। असे उडवाउडवीचे प्रश्न असतात, उत्तरं असतात। आता त्यासाठी जर इथे कोणी हातात काही दांडकं घेतली, जर इथं हाणामारी झाली तर त्याला जबाबदार प्रशासन राहील आणि इथले आयुक्त राहतील। सर्वप्रथम तर सिडकोने जी जागा भूसंपादन केलेली आहे त्याचे आम्हाला पायाभूत मूलभूत सुविधा तर दिलेल्या नाही आहेत, त्याचा तर आम्हाला नाराजगी आहेच। पण आता या पार्किंगचा पण आम्हाला त्रास होतो, स्थानिकांना त्रास होतो आणि नवीन आलेल्या रहिवाशांनाही त्रास होतो। तर एक 450 ते 500 मुलं इथे क्रिकेट खेळतात जेव्हा इथे रोडपाली प्रीमियर लीग होते। तर आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की आम्हाला ॲटलिस्ट एक तरी मैदान सिडकोने देण्यात यावा। रोडपालीची ग्रामपंचायतीची स्थापना 1951ची आहे, साधारण एक 70 वर्षाचा इतिहास रोडपाली गावाचा आहे आणि सुमारे 1800 हेक्टर जमीन ह्या रोडपालीची आहे। पण आज पण माझं चॅलेंज आहे आयुक्तांना, इथल्या अधिकाऱ्यांना, का तुम्ही रोडपाली गावामध्ये जा आणि आम्हाला तुम्ही एक तरी सुविधा दिली असेल ती तुम्ही कागदोपत्री आम्हाला सांगा, आम्ही तुम्ही जे सांगाल ते ऐकायला तयार आहे। आज 70 वर्ष होऊन सुद्धा रोडपाली गावामध्ये एक पण ठोस सुविधा नाही आहे आणि याचा खरंच दुर्दैव आहे का आम्ही ते मिळवण्यात पण अयशस्वी झालेलो आहोत। स्थानिक पुढाऱ्यामध्ये मला माझी अशी विनंती आहे का त्यांनी सर्व पक्ष मतभेद विसरून त्यांनी रोडपाली गावाच्या विकासावर भर द्यावा। स्थानिक जनतेचा आणि युवकांची जी मागणी आहे, 400 मुलं आज आमची इथं क्रिकेट खेळतात, तुम्हाला जर नावं हवे असतील तर 400 मुलांची मी नावं देऊ शकतो। जर 400 मुलांना जर इथं क्रिकेट खेळायला ग्राउंड भेटत नसेल तर ती मुलं कुठल्याही पुढाऱ्याचा किंवा कुठल्याही सिडको अधिकाऱ्याचा विचार करणार नाही। येणाऱ्या काळात हा प्रश्न खूप गंभीर होणार आहे। रात्री ही लोक अंमली पदार्थ पिऊन असतात आणि आता तुम्ही बघत असाल सगळे हजार्डस केमिकल, या सगळ्या केमिकल भरलेल्या आहेत। तर तुम्ही जर भोपाळसारखी दुर्घटना इथं झाली तर याला जिम्मेदार फक्त आयुक्त आणि इथली सिडको अधिकारी असतील। 5000 लोकांच्या जीवन मरणाचा इथं प्रश्न आहे। तुम्ही कुठल्या हे जे बॅरिकेड लावलेले आहेत याचा काय अर्थ आहे का? मी प्रशासनाला आणि स्थानिक पुढाऱ्यांना हे आवाहन करतो
का या लढ्यामध्ये सामील व्हा. हा नॉर्मल जनतेचा, कॉमन पीपलचा प्रश्न आहे. हा कुठलाही राजकीय प्रश्न नाही आहे. हा मुलांच्या खेळाचा प्रश्न आहे, महिलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. इथं तुम्ही जर केमिकलचे टँकर्स बघितले, त्याच्यावरचे नोटिफिकेशन वाचा, त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि हे केमिकल इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये कुठल्या प्रमाणे आणताय. हा रेसिडेन्शियल एरिया आहे का इंडस्ट्रियल एरिया आहे? मग तुम्ही कशाला लोकांना प्लॅट विकताय, कशाला प्लॉटच्या निविदा काढताय? तर तुम्हाला याचा जर कमर्शियल आणि रेसिडेन्शियलमधला फरक कळत नसेल, पूर्ण अधिकारी वर्ग याच्यामध्ये सामील आहे. याच्यावर वरिष्ठ क्षेत्रावर कारवाई व्हायची आमची स्थानिक लोकांची इच्छा आहे. या अवजड वाहनांच्या शहरामध्ये येण्यामुळे अनेक अपघात झाले. त्या अपघातामुळे अनेक मृत्यूसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे ही पार्किंगची समस्या तर गंभीरच आहेत. आणि आता काय झालेलं आहे, समोर तुम्ही पाहत आहे, मागे पाहत आहे की खेळाचं मैदान आहे. या खेळाच्या मैदानासाठी आम्ही वारंवार सिडकोकडे पत्रव्यवहार केलेला आहे. आणि नवीन आलेले आयुक्त श्री डॉक्टर शिंदे साहेब याही पण टॉक विथ कमिशनर जो उपक्रम ते राबवला होता खारघरला, तिथे ही स्वतःची प्रसिद्धी मिळवली होती की मी ती रोडपलीच्या इथे असलेली पार्किंग मी हटवलेली आहे. तेथील लोकांना धुराचा त्रास होत नाही किंवा तिथं कोणताही त्रास होत नाही असं त्याही स्वतः कबूल केलेलं आहे. परंतु मागील आठवड्यात ते इथे व्हॅलेन्सियामध्ये फेरी मारण्यासाठी आले होते समस्यांसाठी. त्यावेळीसुद्धा त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे त्या धुराचा. आता विषय असं बनलं की ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जागा आहे इथे संपादित केलेल्या आहेत, त्या जागांच्या मोबदल्यात ज्या सामाजिक सुविधा द्यायच्या होत्या त्यामध्ये मैदानसुद्धा मोडतो. परंतु आज मितीला आमच्या गावाला मैदान नाही आहे. हम लोग पिछले 4.5 साल से रह रहे हैं यहाँ पे और ये रोडपल्ली का सेक्टर 16E है और ट्रक पार्किंग हमारे लिए एक इतनी बड़ी मुसीबत हो गई है कि हमको अपनी सोसाइटी से बाहर पैर रखने के लिए एक लेडीज़ के लिए प्रॉब्लम हो गई है कि जहाँ पे भी निकलो ये इनके सबके छोटे छोटे चाय के स्टॉल वगैरह बने होते हैं और बच्चों को तो बिल्कुल ही नहीं छोड़ सकते हम लोग बाहर, बिकॉज इनके ट्रक्स 24 घंटे सड़कों पे होते हैं, तो बच्चों के लिए तो बिल्कुल भी सेफ़ नहीं है. तो आपने कभी कंप्लेंट नहीं की इसके बारे में? हमने जो अथॉरिटीज़ पॉसिबल है उन सबको किया है. हमने पीएमओ ऑफिस में लिखा है, हमने मिस्टर शिंदे को यहाँ बुलाया था, उनको पूरा दिखाया है, अपनी प्रॉब्लम बताई है. देन हमने मिस्टर प्रशांत ठाकुर से बात की है जिन्होंने साल भर पहले हमें आश्वासन भी दिया था कि इन लोगों के लिए कोई पार्किंग एरिया उन्होंने हाईवे के पास में अलॉट करवाया है. बट हमारे को कोई रिस्पाइट नहीं मिला इससे अभी तक. हमने पीएमओ को लिखा था, इन पीएमओ से हमें रिप्लाई आया था कि ये कह के कि यहाँ की जो लोकल अथॉरिटीज़ हैं उन लोगों को इंस्ट्रक्शन दिए गए हैं टू लुक इनटू दिस प्रॉब्लम, लेकिन लोकल अथॉरिटीज़ ने इसका कुछ किया नहीं. यहाँ पे काफ़ी तकलीफ होती है. मतलब मेरे बेटे का स्कूल ऐसे बैक साइड में है और यहाँ पर मतलब कोई भी लेडीज़ क्रॉस ही नहीं करती है सिवाय मेरे. तो और यहाँ पर सब ऐसे घूरते रहते हैं जो कि बिल्कुल अच्छा नहीं लगता है. और हमारे आने जाने का टाइम सेम है. मेरे को लगता है कि ठीक है, और ट्रक वालों का कोई भरोसा नहीं है कि कुछ भी कर सकते हैं. टाइम सेम है, कभी कुछ किडनैप ही कर ले, ये काफ़ी टेंशन बना हुआ रहता है. बिल्कुल सेफ़ नहीं है. और रात के अंधेरे हो जाए तो आप तो यहाँ से जा ही नहीं सकते, बिकॉज कोई लेडीज़ ही नहीं दिखती है, कोई लेडीज़ नहीं दिखती है. ओपन वहाँ पे सब यहाँ पे ड्रिंक करते रहते हैं जो कि बिल्कुल अच्छा नहीं लगता, सेफ़ नहीं लगता. यहाँ बताया कि बहुत बार कंप्लेंट किया गया है, तो यहाँ की पुलिस वगैरह कोई ध्यान नहीं देता इसके बारे में? अगर ध्यान दिया होता तो कुछ तो एक्शन लिया ही होता ना. आप देखते हैं कभी पुलिस यहाँ चक्कर मारती? हाँ, रेगुलर देखते कि पुलिस चक्कर मारती रहती है. क्या करते? कुछ नहीं करते हैं, कुछ नहीं करता. अगर कुछ करते तो ये टेंशन ही नहीं होता ना, ये प्रॉब्लम ही नहीं होता. ये एरिया में बच्चों का स्कूल के टाइम पे बहुत टेंशन रहता है क्योंकि बच्चे सब बाहर ही होते हैं और ट्रक इतने स्पीड से इस रोड से क्रॉस करते हैं कि उनको बार बार ये चीज़ बता के भी कोई फ़ायदा नहीं हुआ. इधर बैरिकेड बहुत बार लगाया गया, लेकिन बैरिकेड 2 दिनों के बाद वो लोग तोड़ देते हैं और फिर वही स्पीड चालू कर देते हैं, उनका जो स्पीड था. और रात के टाइम पे तो यहाँ पे इप्टीजिंग का बहुत प्रॉब्लम है. मतलब कोई भी लेडीज़ बाहर ही नहीं जा सकता, इतनी इप्टीजिंग है, डर के मारे अंदर ही रहना पड़ता है. या तो आप कार से निकलो, नहीं तो बस, और कोई ऑप्शन ही नहीं है. जस्ट शाम 7:30 to 8 के अंदर ही आप बाहर नहीं निकल सकते हो. यहाँ पे पूरा रोड पे एकदम जमा हो जाते हैं सब और ड्रिंकिंग चालू, इफ्टीजिंग चालू. मतलब आप निकल ही नहीं सकते हो घर से. यहाँ आसपास इतने ट्रक है कि हम लोग सेफली 2 व्हीलर भी लेके नहीं निकल सकते. जो 4 व्हीलर तो हमें सिर्फ जेंट्स के साथ ही निकलना पड़ता है. 2 व्हीलर में भी लोग इस तरह से देखना, करना, घूरना, बच्चों के साथ निकलना बहुत मुश्किल हो रहा है हम लोगों के लिए. प्लीज़ गवर्नमेंट इस पर कुछ तो एक्शन लीजिए, हम लोगों को कुछ तो सेफ करिए.